सकाळी बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे पटकन कढी भात बनवलं. चपाती बनवायची होती, पटकन आवरून घ्या म्हटलं. कढीचा फुल ब्लॉग आहे ना मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की बघा कशी बनवली ते. फुल रेसिपी आहे. आणि बाहेर जायचं तर म्हटलं नाश्ता करून जाऊया, कारण की उशीर होते तिकडून आल्यावर. लगेच जेवण करता येते. आणि नाश्ता मी नेहमी हाय प्रोटीन करते. मखाने रोस्ट केले होते, निवांत बसून नाश्ता केला. फौजीला म्हटलं नाश्ता करू द्या, नंतरच जाऊ, कारण की नाश्ता केला ना पोट भरलेलं राहतं आणि भूकही लागत नाही. आणि नेहमी हाय प्रोटीनच घेते मी नाश्त्यामध्ये. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि तिकडून आल्यानंतर मग खूप दिवसानंतर नाही तर वर्षानंतर हे एव्हरेजचं मास्क लावलं मी, आणि रिझल्ट ओके होता. एवढा काही नाही. जेवणामध्ये माशाची भाजी, एक भाकरी, सलाद आणि दिवसे बनवले होते ना ते. त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे फौजी गेल्यानंतरचा. आणि कढी भात पण बनवला होता बाबूसाठी, कारण की त्याच्यासाठी बनवावंच लागतं आम्हाला. मोठ्या पप्पांनी मोहोळ झाडलं होतं आणि ते खायला बघा बाबू पप्पा आम्ही सगळेजण बसलो होतो. कारण की हा रानमेवा प्रत्येकालाच मिळेल असं नाही आहे, आणि गावरान मोहोळ आहे. त्याच्यामुळं निवांत खाऊन घेतलं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा. रात्रीच्या जेवणामध्ये चिकनचा बेत होता, आणि आमचा भाऊ म्हणजे आचारी बसला बनवायला. त्याच्या हातचीच भाजी आवडते सर्वांना, आणि त्यालाही निवांत बसून असं जेवण केलं. आणि बाबूला मस्त शेंगाची भाजी आणि चपाती दिली होती. तो काही चिकन एवढं आवडीन खात नाही. चला आजच्यासाठी एवढंच होतं, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.